नमस्कार, मी प्रशांत सोनार. हॅलो 24 तासमध्ये आपलं स्वागत. हॅलो 24 तासमध्ये आपण विविध विषयांवर चर्चा करत असतो. ते विषय आपले अर्थाशी निगडित असतील किंवा शिक्षणाशी निगडित असतात आणि त्या विषयांवर आपण मार्गदर्शन घेत असतो. आणि आजचा आपला विषय आहे शिक्षणासंदर्भातला आणि तो म्हणजे परदेशातील वैद्यकीय शिक्षण. परदेशात शिक्षणासाठी जाण्याचं महत्त्व काय असतं, फायदे कोणते असतात, विशेषतः मेडिकलसाठी जर जायचं असेल तर कोणत्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला म्हणजे विद्यार्थ्यांना आणि पालकांना मार्गदर्शन करणं गरजेचं असतं. आणि यासाठी आज आपल्याकडे पाहुणे आलेत जे तज्ज्ञ आहेत या विषयातले. मनोज पत्की सर, जे डायरेक्टर आहेत एज्युरशिया या संस्थेचे. मनोजजी, आपलं स्वागत. नमस्कार. नमस्कार. एज्युरशिया ही गेल्या 25 वर्षांपासून रशियन गव्हर्नमेंट मेडिकल युनिव्हर्सिटीशी प्रवेश प्रक्रिया संदर्भात संलग्न आहे. आजवर हजारो विद्यार्थी यामधून घडले गेले आहेत. त्यातील काही डॉक्टर्स हे नामांकित सरकारी व खाजगी हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. त्याचबरोबर काही प्रोफेसर्स व डॉक्टर्स नामांकित व सरकारी वैद्यकीय कॉलेजमध्ये कार्यरत आहेत. त्यातील काही जे विद्यार्थी सतत नेहमीप्रमाणे आपल्या इतर विद्यार्थ्यांना देखील मार्गदर्शन करत असतात. काहींनी न्यूरोसर्जरी, कार्डिओथेरॉसिस सर्जरी, प्लॅस्टिक सर्जरी आणि अँकोलॉजी यासारख्या विषयात प्रावीण्य मिळवलं आहे. त्याचबरोबर त्यांचे विद्यार्थी ऑल इंडिया PG इन इंडिया अँड स्क्रीनिंग टेस्ट ही टॉपर्स आहेत. आजचा हा कार्यक्रम आपल्या विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करण्यासाठीच योजला आहे. मनोजजी, आपल्या या कार्यक्रमामध्ये स्वागत. सर, मला सांगा, यावेळीची जी प्रवेश प्रक्रिया आहे MBBSच्या संदर्भातली ती कशी आहे आणि ते कशा पद्धतीने पार केली गेली पाहिजे किंवा निवड प्रक्रिया कशी आहे? राईट, नक्कीच. यावर्षी 2022 सालची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये विद्यार्थी आणि पालकांनी महत्त्वाचं एक पॉईंट नोट करायला पाहिजे. तो असा आहे की इतके वर्ष साधारण 15 ते 16 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसायचे. यावर्षी जवळजवळ 19 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसलेले आहेत. त्याच्यामुळे नंबर्स वाढलेला आहे. याचं मुख्य कारण आहे की सरकारने कायदे बदललेत आणि त्याच्यामध्ये अप्पर एज लिमिट ज्याचं क्वालिफाईंगचं होतं ते काढून टाकलेलं आहे. त्यामुळे बरेचसे विद्यार्थी या परीक्षेला जे बसलेत यावर्षीसुद्धा हे विद्यार्थी मास्टर्स इन MSc केलेलं आहे किंवा फिजिओथेरपी केलेलं आहे, मायक्रोबायोलॉजी केलेलं आहे आणि एवढं नॉलेज घेतलेले विद्यार्थी हे या 11वी 12वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या आसपास बरोबर कम्पीट करतात. त्याच्यामुळे कॉम्पिटिशन ही टफ आहे आणि नुसतंच रिपीट करून चालणार नाही, तर आपल्याला एक निर्णय घ्यावा लागेल. दुसरी गोष्ट अशी आहे की भारत सरकारने एक कायदा केला की इथं जेव्हा आपल्याला भारत देशामध्ये आपल्याला प्रक्रिया करायची तेव्हा आपला यावर्षीचा स्कोर जो आहे तो व्हॅलिड धरला जाणार. पण त्याच्यामध्ये भारत सरकारने काही ऑप्शन्स मुलांना दिले, कारण आपल्या इथे सीट्स कमी आहेत, विद्यार्थी जास्ती आहेत, लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे डॉक्टरांची प्रचंड गरज आहे आणि शॉर्टेज आहे. याच्यासाठी म्हणून मुख्य सरकारने काय केलं की परदेशी जर आपल्याला जायचं असेल तर गेल्या 3 वर्षाचा नीटचा स्कोर ज्यांना क्वालिफाय झाला तो व्हॅलिड धरलेला आहे. त्याच्यामुळे गेल्या वर्षी ज्यांना चांगला स्कोर मिळाला, त्याच्या आधीच्या वर्षी ज्यांचा चांगला क्वालिफाईंग स्कोर होता ते विद्यार्थी आणि यावर्षीचे पण हे सगळे यावर्षी क्वालिफाय होणार आहेत. तर आपल्याला बघायचं आहे भारतामध्ये जर संधी नसेल, कारण साधारण 9.5 लाख विद्यार्थी क्वालिफाय झालेत, 90,000 फक्त सीट आहेत. मग त्याप्रमाणे साधारण 8.5-9 लाख विद्यार्थ्यांना सीट क्वालिफाय होऊन मिळणार नाही आहे. कॉम्प्रोमाइज करणं हा एक ऑप्शन. दुसरा ऑप्शन सरकारने जो आपल्याला ऑप्शन दिलेला आहे, कारण डॉक्टरांची गरज आहे, तो आपण घेऊन परदेशी जाऊ शकतो. ह्याच्यात पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी नीट विचार करून निर्णय घ्यावा. निश्चित सर, पण परदेशी जाताना काही विशेष गोष्टींची काळजी घ्यावी लागते, मग ते विद्यार्थी असेल किंवा पालकांनी, तर त्या कोणत्या असतात, ते कशा पद्धतीने घेतली गेली पाहिजे? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण बऱ्याचदा काय असतं की परदेशी जायचं तर सरकारने सांगितलं अंडर सेक्शन 13(4)A आणि सेक्शन 13(4)B 2001 सालचं गझेट कॉपी आहे आणि त्याच्यामध्ये तर सरकारने सांगितलं की यू कॅन गो टू एनी फॉरेन मेडिकल इन्स्टिट्यूशन, जगात कुठेही जा आणि डॉक्टर व्हा. सरकारने सांगितलं जाताना किमान पात्रता आपल्या देशातली आहे ती आपण करायला पाहिजे. 50% अँड अबाव ओपन कॅटेगरी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी टेकन टुगेदर फ्रॉम अ रेकग्नाइज्ड बोर्ड ऑफ एज्युकेशन हा कायदा सांगतो. 40% अँड अबाव SC ST OBC रिझर्व कॅटेगरीमध्ये आणि नीट क्वालिफाय असायला पाहिजे. तर आपल्याला माहिती आहे नीट क्वालिफाय यावर्षीचा जो स्कोर आहे तो 93 अँड अबाव फॉर रिझर्व कॅटेगरी, 117 अँड अबाव फॉर ओपन कॅटेगरी. आपण जर ह्याच्यामध्ये बसत असाल तर नक्कीच डॉक्टर बनण्यास किमान पात्रता हे सरकार सांगते. मग तेवढं जर आपल्याला असेल तर आपण कुठेही जाऊ शकतो. पण कुठेही जायचं म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचं नॉर्मल जे इंग्लिश स्पीकिंग कंट्रीज आहेत, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड,
UK, न्यूझीलंड इथे जे प्रायोरिटीज असते विद्यार्थी परदेशी जाणारे ते MBBSला जाऊ शकत नाहीत, कारण त्यातली ॲडमिशन प्रक्रिया त्यांच्या देशातली आहे की तुम्ही 12वी झाल्यानंतर 4 वर्षाचा BSc कोर्स तुम्हाला करायला पाहिजे त्यांच्या देशामध्ये जाऊन, कारण आपल्या देशात 3 वर्षाचा BSc कोर्स आहे. त्याच्यानंतर त्यांची MCAT नावाची परीक्षा आहे, त्याला आपण क्वालिफाय होतो आणि मग जर क्वालिफाय झाऊन आपली तिथे चांगले मार्क मिळाले तर तिथे सीट मिळते. त्याच्यामुळे ह्या देशामध्ये आपल्याला जाता येत नाही. मग राहिलेले जे देश आहेत तिथे जाताना पालकांनी मुख्यतः हे पॉईंट बघायला पाहिजेत की मी जिथं जातोय तो देश कुठला, त्याचं नाव काय. कारण नंतर काही वेळेला असं कळतं की कोणतरी आम्हाला सांगितलं आणि मग तो कुठेतरी एक 7,000-8,000 बेटांचा एक देश होता. तर अशा ठिकाणी जाऊन मेडिकल शिक्षण होत नाही, कारण तुम्हाला मेडिकलमध्ये प्रॅक्टिकल किती एक्सपिरियन्स आहे, क्लिनिकल आहे, त्या देशाची लोकसंख्या किती आहे. युरोपमध्ये काही लोक म्हणतात की एक देश आहे आम्ही तिथं पाठवतो मुलांना, अहो त्या देशामध्ये भारतीय दूतावाससुद्धा नाही आहे. उद्या जर आमच्या मुलांना कुठल्या गोष्टीची गरज पडली, साधा पासपोर्ट डॅमेज झाला किंवा मिसप्लेस झाला तरीसुद्धा आम्हाला त्याप्रमाणे ते करता येणार नाही, आम्हाला असिस्टन्स मिळणार नाही. आणि ह्याप्रमाणे आपल्याला काही गोष्टी बघायच्यात. पहिली गोष्ट देश कुठला, त्याच्यानंतर जिथं आम्ही जाणार आमचे राजनैतिक संबंध कसे आहेत त्या देशाबरोबर. तिसरा प्रश्न महत्त्वाचा आहे की तुम्हाला ज्या देशात चाललं आहे त्या देशाचं एज्युकेशन रिलेटेड कॉन्ट्रीब्युशन काय, त्यांनी किती शोध लावले की आमच्या मुलांनी त्यांच्या इथे जाऊन शिक्षण घ्यायला पाहिजे. अजून प्रश्न की बरं ठीक आहे, आम्हाला तुम्ही जर सांगताय की तिथे जा, तर तुम्ही आमच्या आधी किती मुलं तिथे पाठवली, तुमचा त्या क्षेत्रातला अनुभव काय आहे हे पण तुम्ही त्या व्यक्तीला विचारलं पाहिजे. आणि मग जरी त्यांनी सांगितलं की मी बरेचसे विद्यार्थी पाठवले तर त्यांचे रेफरन्स आपण घ्यावे की आज ती मुलं मग काय करतायत, त्यांचा पुढे सक्सेस झाला की नाही पाठवल्यानंतर. हे बेसिक प्रश्न आहेत. आणि मग नंतर खर्च, आपलं बजेट, ह्या सगळ्या गोष्टी तर महत्त्वाच्या असतातच, पण दॅट बेसिकली कॅन फॉलो. तर हे 4-5 प्रश्न आहेत ते पालकांनी नक्कीच लक्षात ठेवून विचारावे. जी कोण व्यक्ती तुम्हाला सांगते की तुम्हाला आम्ही पण परदेशी पाठवतो. म्हणजे मनोज पत्के सर, थोडक्यात उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचं असेल तर एक स्वतःला मूलभूत अभ्यास हा करावा लागतो पालकांना आणि विद्यार्थ्यांना. पण तुम्ही आता देशांचा उल्लेख केला, पण साधारणपणे एक असा कल दिसतो की रशियाकडे जास्त झुकलेलं असतं. तर रशियाकडे झुकण्याची कारणं काय वाटतात? रशियाकडे झुकण्याचं सगळ्यात महत्त्वाची कारणं जी आहेत ना, त्याच्यामध्ये जसं मी आता तुम्हाला हे 4-5 प्रश्न सांगितले, याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे की रशियाचे आणि भारताचे राजनैतिक संबंध हे गेल्या 100 वर्षापासून जास्त आहेत आपले. आणि त्याच्यामध्ये नुसतंच राजकीय संबंध चांगले असून चालणार नाही, कारण जसं आता तुम्हाला माहिती आहे मध्यंतरी बाजूच्या त्यांच्या देशामध्ये काही मिलिटरी ऑपरेशन्स चालू होते रशियाचे, तर भारतीय जे प्राईम मिनिस्टर आहेत, आमचे ऑनरेबल प्राईम मिनिस्टर, त्यांनी रशियाचे प्रेसिडेंट आहेत त्यांना फोन केला, ज्याच्यामुळे आमची भारतीय मुलं युक्रेनमधनं परत आली. त्यामुळे आपले डिप्लोमॅटिक रिलेशन्स कसे आहेत एखाद्या देशाबरोबर, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तो देश जो आहे हा शिक्षणासाठी, नॉलेजसाठी फेमस आहे. म्हणजे राईट फ्रॉम फर्स्ट ह्युमन बिईंग हू वेंट टू स्पेस, पहिला अंतराळवीर युरी गागारिन, त्याच्यानंतर पहिली स्त्री अंतराळवीर मॅडम वालंतिना तेरेश्कोवा, हे रशियन होते. पहिला भारतीय अंतराळवीर विंग कमांडर राकेश शर्मा आपल्या इंडियन डिफेन्समधनं गेले, त्यांना इंदिरा गांधींच्या वेळेला ट्रेनिंग दिलं गेलं रशियामध्ये आणि तिथून मग त्यांना अंतराळात पाठवलं गेलं. आज आपले जे काही कार्यक्रम चालू आहेत, गगनयान, चंद्रयान, मंगळयान, ह्या सगळ्या टेक्निकल नोहाव आपल्याला त्यांच्याकडनं येतं. एक टीम आपली त्यांच्याकडनं टेक्निकल ट्रेनिंग घेऊन अंतराळवीर म्हणून तयार होऊन आता तयार झालेले आहेत. नुसतंच अंतराळ किंवा ह्याच्यामध्ये नाही तर प्रत्येक क्षेत्रामध्ये, वेदर इट इज लिटरेचर आहे, मेडिकल फील्डमध्ये त्यांनी अनेक नोबेल प्राईज विनर्स बनवलेले आहेत आजपर्यंत. त्याचबरोबर आपल्याला हे पण बघायचं आहे की एज्युकेशन रिलेटेड त्यांचा आपल्या देशाशी किती संबंध आहे. तर साधं आपण बघतो की IIT बॉम्बे, कारण जेव्हा ती संस्था स्थापन झाली 1958मध्ये, तुम्हाला त्याच्यावरती विकिपीडियामध्ये मिळेल, तुम्ही रिसर्च कराल तेव्हा, तर हिस्ट्री ऑफ IIT तुम्ही चेक केलं तर तुम्हाला कळेल की IIT ही रशियन सरकारने इथं स्थापन केलेली आहे. त्यांनी प्रोफेसर्स तिथनं आणले, त्यांनी सिलेबस तिथून आणला, इक्विपमेंट तिथनं आणली आणि मग इथल्या प्रोफेसरांच्या बरोबर ट्रेनिंग दिलं आणि मग IIT स्थापन झाली, जी आज जगभरात एक उत्कृष्ट संस्था म्हणून मानली जाते. त्यामुळे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन या क्षेत्रामध्ये आहे. सेफ्टी सिक्युरिटी आहे. गेली अनेक वर्ष विद्यार्थी तिथनं जाऊन येत आहेत आणि त्याप्रमाणे त्यांचा सक्सेस होतोय. त्यांच्या इथनं जी डिग्री आपल्याला मिळते ती घेऊन आपण जगभरात कुठेही जाऊ शकतो, रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. तर हे सगळे प्लस पॉईंट्स आहेत आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशन ह्या क्षेत्रात चांगलं असल्यामुळे पहिल्यांदा विद्यार्थ्यांचा कल हा रशियासाठी असतो. मनोजजी, नुकतंच कोरोना काळ येऊन गेला, सगळ्या जगभरामध्ये कोरोना काळ येऊन गेला. त्यावेळची परिस्थिती आणि आताची परिस्थिती काय फरक आहे? आत्ताची परिस्थिती काय आहे हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारलात, कारण पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा एक मूळ प्रश्न असतो. कारण पूर्वी काही जास्ती गोष्टी चांगल्या झाल्या ते बरोबर आहे, पण आम्ही जेव्हा आज जाणार आहोत तर आजची परिस्थिती तिथं काय आहे. गेल्या 2 वर्षापासून आपल्याला माहिती आहे की परदेशी विद्यार्थी जाऊ शकत नव्हते, कारण कोरोना काळ होता, विमानच बंद होती, त्याच्यानंतर रिस्ट्रिक्शन्स होते.
पण जे काही विद्यार्थी वेगवेगळ्या देशात गेले होते, आशियातली काही एशियन कंट्रीज होते, तर त्यांना त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्या देशातल्या भारतीय विद्यार्थ्यांना परत पाठवून दिलं. पण जे विद्यार्थी रशियामध्ये गेले होते त्यातला एकही विद्यार्थी परत यायची गरज पडली नाही, कारण त्यांची तिथे पूर्ण व्यवस्थित काळजी घेतली गेली. त्याच्यामुळे त्यांना ऑनलाईन एज्युकेशन वगैरे असं काही करायचा प्रकार झाला नाही. त्यांना तिथे सगळं व्यवस्थित त्यांचं एज्युकेशन चालू होतं, त्यांची काळजी घेतली जात होती, प्रिकॉशन्स दिल्या जात होत्या, त्यांना त्याप्रमाणे जे काही प्रोटोकॉल्स होते ते फॉलो होत होते. आजची जी परिस्थिती आहे, जी आपण बघतो की गेल्या एक 6-7 महिन्यापासून बऱ्याचशा वेगवेगळ्या बातम्या येतात की काही युद्ध चालू वगैरे, तर मी विद्यार्थी पालकांना सांगू इच्छितो की युद्ध वगैरे असं काही चालू नाही आहे बिलकुल. कारण युद्ध जेव्हा चालतं तेव्हा एका देशातले सैनिक दुसऱ्या देशात जातात किंवा विमानं जातात, दुसऱ्या देशातले मिसाईल या देशात येतात. तर रशियामध्ये कोणी आजपर्यंत कोणाला गोळी वगैरे काही मारलेली नाही आहे. त्याच्यामुळे तिथे सगळं व्यवस्थित शांतपणे चालू आहे. हे एक मिलिटरी ऑपरेशन आहे. ज्याप्रमाणे आत्ता राईट नाव मी आपल्याशी बोलत असताना आपले राष्ट्रीय रायफल्स किंवा इंडियन आर्मी किंवा बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचे जे काही मिलिटरी ऑपरेशन्स चालू असतात आपल्या बॉर्डर एरियात, जो एक डिस्टर्ब एरिया असतो, तर असे त्यांच्या इथे जो एक मोठा एरिया आहे जिथे डिस्टर्ब एरिया आहे, आणि हे 2014 पासून चालू आहे. त्यामुळे रशियामध्ये जे विद्यार्थी आहेत ते नॉर्मल आहेत. आणि इनफॅक्ट आय वुड लाईक टू ॲड की तुम्ही थोडंसं रिसर्च केलं तुम्हाला कळेल, या आठवड्यामध्ये एक 2-3 दिवसापूर्वीच मला विद्यार्थ्यांनी तिथल्या फोटो पाठवले. कारण आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि स्पीकर आत्ताच तिथे जाऊन आले आणि डेलिगेट्स त्यांच्याबरोबर होते. त्यामुळे तिथे एकदम सेफ्टी आहे, अडचण काही नाही आहे मुलांना. जी मुलं तिथे शिकत होती त्यांचे पालक जुलै महिन्यात जाऊन आले कॉन्व्होकेशनसाठी. त्यामुळे तिथला जो रशियामधली जी सिच्युएशन आहे ती, कोविड तर संपलेला आहे तेव्हा काळजी घेतली, पण आत्ता पण वॉर लाईक सिच्युएशन वगैरे रशियामध्ये मुळीच नाही आहे. एव्हरीथिंग इज रनिंग नॉर्मल. विद्यार्थ्यांनी त्याबद्दल काळजी करू नये. भारतीय दूतावास आणि रशियन दूतावास हा आपल्याला रेग्युलर अपडेटेड असतो आणि त्याप्रमाणे आपण निर्णय घेऊन मुलांना माहिती देत असतो काय करायचं काय नाही ते. तुम्ही म्हणालात की आता शिक्षण व्यवस्था चांगली आहे, त्यामुळे साहजिकच आहे की लोकप्रिय युनिव्हर्सिटीज तिथे आहे. मग तिथे म्हणजे तिथे ॲडमिशन घेतल्यानंतर मुलांना काय फायदे असतात? रशियामध्ये जाणारी जी एक साधारण 20-25 युनिव्हर्सिटीज आहेत ज्या भारत सरकार आणि रशियन सरकार यांनी भारतीय मुलांसाठी शॉर्टलिस्ट केलेल्या आहेत. युनिव्हर्सिटी सगळ्यात चांगल्या आहेत. जरी 60-70 युनिव्हर्सिटी असल्या तरी सगळ्या युनिव्हर्सिटी चांगल्या आहेत. पण आपल्याला हे बघायचं आहे की आमची भारतीय मुलं जी 17-18 वर्षाची मुलं मुली असतात बऱ्याचदा, ती तिथं किती सेटल व्यवस्थित होऊ शकतील. कारण रशिया हा आजही जगातला सगळ्यात मोठा देश आहे. 11 टाईम झोन्स आहेत आणि त्याच्यामुळे काही त्यातला प्रांत जो असतो युरोपमधला जो पार्ट आहे किंवा सायबेरियन पार्ट आहे, तिथं थंडी असते, बर्फ असतो. आपण तिथे विद्यार्थ्यांना पाठवून चालणार नाही आहे. कारण आमची मुलं आजारी पडतील, आमच्या मुलांना थंडीची ते सवयच नसते. त्यामुळे कुठे पाठवायचं, कुठल्या युनिव्हर्सिटीज आहेत जिथे शिक्षण चांगलं आहे, फीज अफोर्डेबल आहे आणि त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना सक्सेसफुली शिक्षण पूर्ण करून त्यांना परत येता येईल, ते आपल्याला भारतीय दूतावास आणि रशियन दूतावास भारतीय मुलांसाठी स्पेसिफिक म्हणून त्यांनी एक लिस्ट आम्हाला दिलेली आहे. त्या ठिकाणी विद्यार्थी साधारण 20-25 वर्ष आज जात आहेत. शिक्षण चांगलं आहे याचा अर्थ काय, तर तुम्हाला एक थोडक्यात मी सांगू इच्छितो की भारत देशामध्ये पण आपण नेहमी वी आर प्राऊड की शिक्षण आमच्या इथे चांगलं आहे. भारतीय विद्यार्थी हा अख्ख्या जगात चांगला आहे. भारतीय शिक्षक पण आपल्या जगात चांगले आहेत. पण प्रॉब्लेम असा आहे की आमच्याकडे प्रचंड लोकसंख्या आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक शिक्षकाला विद्यार्थ्याकडे तेवढा वेळ देता येत नाही. 12वीच्या वर्गात वगैरे तर आपण बघतो बऱ्याचदा 80 ते 100 विद्यार्थी एकेका प्रोफेसरला दिलेले असतात आणि त्याच्यामुळे देवानी प्रत्येक मूल वेगळं बनवलं आहे. कोणाला एकदा सांगितलं की कळतं, कोणाला 2 वेळा लिहिल्याशिवाय कळत नाही. तेवढा वेळ त्यांना देता येत नाही. त्यांच्या देशामध्ये काय आहे की ते असा विचार करतात शिक्षक म्हणजे कोण, शिक्षक म्हणजे ती व्यक्ती जी मुलांना येऊन शिकवते आणि शिकवल्यानंतर माझ्या मुलांना ते किती समजलं मी सांगितलेलं हे जाणून घेते, ती व्यक्ती म्हणजे शिक्षक. तर आमच्या इथे अडचण लोकसंख्येमुळे ते त्यांना करता येत नाही. पण त्यांच्या इकडे ते काय करतात युरोपमध्ये, रशियामध्ये, की एका शिक्षकाकडे, एका प्रोफेसरकडे वर्षभरासाठी एक 10 ते 12 विद्यार्थ्यांचाच फक्त ग्रुप बनवतात. त्याच्यामुळे प्रायव्हेट ट्युशनसारखं त्यांना आपल्याला एज्युकेशन देता येतं, तेवढं लक्ष त्यांना मिळतं. त्याचबरोबर आपल्याला हे बघायचं की कोर्स जो आहे हा पूर्णपणे इंग्लिशमध्ये असतो 6 वर्षात फॉरेन स्टुडंटसाठी. कारण त्याच्यामध्ये बरेचसे गैरसमज काही मंडळी पसरवतात, बायलिंग्वल वगैरे असे काहीतरी शब्द सांगतात. तर ज्या युनिव्हर्सिटीमध्ये आपले विद्यार्थी आज एवढे वर्ष करून आलेत आणि आज प्रोफेसर म्हणून काम करतात इथल्या गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये, त्यांना अडचण आली नाही. त्यामुळे यावर्षी जाणारी मुलं ही जास्ती स्मार्ट आहेत, जास्ती इंटेलिजंट आहेत, त्यांना एक्सपोजर जास्ती आहे, त्यांना बिलकुल अडचण येणार नाही. बायलिंग्वल वगैरे असं काय नसतं. फक्त काय आहे तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे, मेडिकल कोर्स करताना आपण ज्या प्रांतामध्ये कोर्स करतो,
उदाहरणार्थ महाराष्ट्राचा विद्यार्थी तमिळनाडूमध्ये त्याला ॲडमिशन मिळाली तर तिथे येणारा जो पेशंट आहे तमिळनाडूमध्ये गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये तो फक्त तमिळच बोलत असतो. मग ती भाषा आपल्याला ॲनाटॉमी फिजिओलॉजी बायोकेमिस्ट्री बरोबर कोर्सबरोबर शिकवली जात नाही. तर तिथे जेव्हा आपली भारतीय मुलं जातात ती फक्त भारतातनं न जाता 60 ते 70 वेगवेगळ्या देशातली विद्यार्थी येतात जे इंग्लिशमध्ये कोर्स करत असतात आणि त्यामुळे त्यांना रशियन भाषा ही पहिल्या वर्षापासून शिकवली जाते सो दॅट चौथ्या वर्षापासून जेव्हा त्यांना पेशंटच्या बरोबर इंटरॅक्शन करायचं आहे. आमची मुलं पटापट बोलतात, त्याच्यामध्ये बेस पण रशियन भाषेचा थोडाफार संस्कृतच्या जवळ असल्याकारणाने मुलांना अडचण येत नाही. त्यांची तयारी करून घेतली जाते आपल्या ऑफिसमधनं जायच्या आधीसुद्धा आणि तिथे असताना त्यांना ऑफिशियली पार्ट ऑफ द सिलेबस आहे. त्यामुळे कोर्स पूर्ण इंग्लिशमध्ये लोकल भाषा शिकवली जाते. विद्यार्थी कमी असतात त्याचा एक कोर्स त्यांना दिला जातो. साधारण 4 ते 5 लाख वर्षाला एवढ्या कोर्स फीमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण मिळतं, ज्याच्यामध्ये युनिव्हर्सिटीची फी आली, हॉस्टेलमध्ये राहण्याचा खर्च आला, मेडिकल इन्शुरन्स आला. राहण्या खाण्याचा खर्च हा सुद्धा भारताप्रमाणे पुणे नाशिक इथे जेवढा असतो 10 ते 12 हजार रुपये महिना. त्यामुळे 5 लाख रुपये वर्षाला आणि दर वर्षाची फी दरवर्षीच द्यायची असते. आपल्याला काही पॅकेज सिस्टीम वगैरे नसतात परदेशात. त्याच्यासाठी पण लागलं तर शैक्षणिक कर्ज पण मिळू शकतं. हे सगळे बेनिफिट असल्याकारणाने आज अनेक वर्ष विद्यार्थी जात आहेत, निर्णय घेतात, पालक सक्सेसफुली करतात आणि परत येतात. त्याप्रमाणे त्याच्यानंतर तुम्हाला युरोपियन अपेंडिक्स नावाची एक सर्टिफिकेट दिलं जातं जिथे आपले विद्यार्थी जातात, ज्याच्यामुळे युरोपमध्ये 40 देश आहेत युरोपियन युनियनचे. तिथं कुठेही जाऊन तुम्ही रोजगाराच्या संधी करू शकतात. आज आपले विद्यार्थी डेन्मार्क, फिनलँड, नॉर्वे, त्याच्यानंतर स्वीडनमध्ये आहेत, जर्मनीमध्ये 200पेक्षा जास्त आपले विद्यार्थी डॉक्टर म्हणून काम करत आहेत. आणि ह्या सगळ्या संधी आपल्याला उपलब्ध आहेत जेव्हा आपण ह्या पर्टिक्युलर युनिव्हर्सिटीजमध्ये जाता. निश्चित. मनोज पत्की सर आपल्याला खूप चांगली माहिती देत आहेत परदेशातील वैद्यकीय शिक्षण, विशेषतः रशियामधील. अधिक माहितीसाठी किंवा कुठली अजून शंका जर तुम्हाला राहिली असेल तर आपलं नाव आणि शहराचे नाव लिहून 7045889279 या नंबरवर व्हॉट्सअप करा आणि माहिती जाणून घ्या. तुर्तास हॅलो 24 तासमध्ये वेळ झाली एका ब्रेकची. पाहत रहा हॅलो 24 तास. परदेशातील वैद्यकीय क्षेत्रातील शिक्षणासंदर्भातली संधी या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतायत मनोज पत्की सर. त्यांच्याकडे आपण जाऊया आणि त्यांना थेट विचारूयात की उच्च शिक्षणासाठी जे परदेशी पालक किंवा विद्यार्थी जातात त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन करा. विद्यार्थी जसं काही प्रिकॉशन्स घ्यायच्या त्याबद्दल मी सांगितलं, पण त्याचबरोबर विद्यार्थी आणि पालकांनी अजून काही पॉईंट्स मला सांगावे लागतील जे महत्त्वाचे आहेत. आपण ज्या देशात जाणार आहोत तिथे शिक्षण चांगलं आहे, सुविधा चांगल्या आहेत, अनेक विद्यार्थी करून आलेले आहेत आणि हे तर एक पार्ट झाला. पण सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे की काही मंडळी काय करतात की आम्ही पण रशियामध्ये पाठवतो असं सांगतात आणि जे रशियामध्ये पूर्वीचे ब्रेकअवे कंट्रीज आहेत तर तिथे विद्यार्थी पाठवतात. हा एक पार्ट झाला. काही ठिकाणी जसं मी सांगितलं दूतावास पण भारताचा नाही आहे, त्यामुळे मुलांना मदत करता येत नाही इंडियन एम्बसीला तिथे जर मदत जरी करायची असेल तर. काही मंडळी जे मुलांना व्हॉट्सॲप मेसेज वगैरे पाठवतात आणि त्याच्यामध्ये काहीतरी लिहितात की 16 लाखाचं पॅकेज आहे, 17 लाखाचं पॅकेज आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, भारत देश सोडून जगामध्ये 200 देश आहेत जे तिथे कुठल्याही देशात पॅकेज सिस्टीम वगैरे मुळीच नसते. दरवर्षीची फी ही दरवर्षीच भरायची असते आणि ती कोणाच्या ऑफिसमध्ये द्यायची गरज नाही. ती पालकांच्या अकाउंटमधनं युनिव्हर्सिटीच्या इंटरनॅशनल स्टुडंट्स डिपार्टमेंट जे आहे तिथं ती जायला पाहिजे. आपण कोणाचंही जर असं काय असेल तर तुम्ही या फोनवरती त्याप्रमाणे पालक रिकन्फर्म करू शकतात आणि आम्हाला त्याप्रमाणे सांगू शकतात. अदर महत्त्वाचं पार्ट आहे की काही विद्यार्थी पालक काही ठिकाणी जातात, मग नंतर त्यांना कळतं की नाही इथे बरोबर काही नाही आहे, कारण पालकांना आवडेल अशी माहिती देणारी काही लोक आहेत. भारतीय पद्धतीचं जेवण मिळतं वगैरे. तुम्हाला माहिती आहे जरी आपण सगळे जर आज मराठी आहोत आणि आपण तामिळनाडूमध्ये ॲडमिशन घेतली तर आपल्याला झुणका भाकर तिथे काही कॅन्टीनमध्ये मिळत नाही, 3 प्रकारचा भात मिळतो. तर त्या प्रांतामध्ये जे जेवण तसं असतं. पण ऐकायला चांगलं वाटेल अशी काहीतरी माहिती द्यायची पालकांना, विद्यार्थ्यांना तयार न करता त्यांना अर्धवट काहीतरी थोडंसं एक फ्लावरी पिक्चर दाखवून पाठवायचं. ह्याचा नंतर विद्यार्थ्यांना पण त्रास होतो, पालकांना पण त्रास होतो. त्यामुळे ऑथेंटिक माहिती घेण्यासाठी हे आपलं केंद्र आहे आणि हे पूर्ण भारतभर आपलं केंद्र सगळ्या प्रत्येक महत्त्वाच्या राज्यामध्ये असतं. ऑनलाईन ॲप्लिकेशन प्रक्रियासुद्धा असते. तर तुम्ही त्याप्रमाणे काही काळजी घेतली पाहिजे की आम्ही कुठे चाललो आहे, काय चाललो आहे, कुठल्या ऑफिसमध्ये जातो आहे, आपल्याला माहिती देणारी व्यक्ती कोण आहे. कारण तुम्हाला माहिती आहे की जी मंडळी डॉक्टर्स असतात ते हॉस्पिटलमध्ये काम करतात, त्यांना विद्यार्थी वगैरे पाठवायची कामं करावी लागत नाहीत. दूतावासांनी स्पेशली काही डिपार्टमेंट्स त्याच्यासाठी उघडलेले आहेत आणि या सगळ्या पॉईंट्स तुम्ही नोंद कराव्या आणि तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कधीही या नंबर्स जे दिलेले आहेत त्याच्यावरती तुम्ही विचारू शकता, करेक्ट माहिती घेऊ शकता आणि मग पुढे जाऊ शकता.
एक गोष्ट महत्त्वाची आहे की जाताना डॉक्युमेंटेशन प्रॉपर असायला पाहिजे आणि मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स नवी दिल्ली HRD मिनिस्ट्री, ज्याला एज्युकेशन मिनिस्ट्री म्हणतात आता, आणि होम मिनिस्ट्री ह्यांचे अटेस्टेशन्स तुमच्या ओरिजिनल डॉक्युमेंट्सवरती लागतात हे लक्षात घ्या. कारण जर ते नसतील तर तुम्हाला तिथली युनिव्हर्सिटी पुढे गेल्यानंतर तुम्हाला एक्सपेल करू शकते किंवा परत पाठवू शकते. त्यामुळे प्रॉपर डॉक्युमेंटेशन आहे की नाही हे बऱ्याचदा माहिती नसतं आणि काही मंडळी तसेच निघून जातात. ऑनलाईन स्वतः ॲप्लिकेशन करू नका, कारण सिस्टीम्स आहेत आणि त्या फॉलो करायच्या असतात. सर, तुम्ही आता या सिस्टम सांगितल्या, पण एज्युरेशियाची सुद्धा एक प्रवेश प्रक्रियेची काही ठिकाणं आहेत, ती कुठली आहेत आणि वेबिनार संदर्भात अगदी थोडक्यात? राईट. सो प्रवेश प्रक्रिया तर आज वेगवेगळ्या ठिकाणी सेंटर्स आहेत. विद्यार्थी पालकांना आपण आज काय करतो की ज्याप्रमाणे कोविडमध्ये बरेचसे निगेटिव्ह पॉईंट आले, पॉझिटिव्ह पण आले, आपण झूममार्फत जरी विद्यार्थी काही ठिकाणी सेंटर जरी नसेल, अगदी इंटिरियर्स महाराष्ट्रामध्ये वगैरे असेल, तिथे आपण त्याप्रमाणे त्यांना मार्गदर्शन करू शकतो. आणि वेबिनार तुम्ही अटेंड करा. त्या वेबिनारमध्ये तुम्हाला अधिक माहिती दिली जाईल. ऑनलाईन ॲप्लिकेशन प्रक्रिया आहे, त्यामुळे वेळ थांबवू नका की भेटल्यावरतीच आम्ही ॲप्लिकेशन करू आणि त्या पद्धतीने आपण स्टेप वाईज पुढे जाऊ शकतो. त्यामुळे वेबिनार अटेंड करा आणि जी काय माहिती असेल ती ऑनलाईन करून तुम्ही पुढे जाऊ शकता. मनोजजी, तुम्ही खूप चांगली माहिती दिलीत. परदेशातील MBBS संधी आणि विशेषतः या गोष्टीसाठी इतका विचार करावा लागतो, हे एक मार्गदर्शन जे आम्हा सगळ्या विद्यार्थी पालकांना झालं आहे ते अतिशय उत्तमरित्या झालं आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्याही पद्धतीची अजून जर शंका असतील तर जे तुम्हाला नंबर्स दाखवले गेलेत त्या संदर्भात तुम्ही तिकडे चौकशी करू शकता. आणि परदेशात जाण्याची घाई करू नका, तर नीट विचार आणि अभ्यासाअंती हे निर्णय घेऊन त्यानंतर पुढचं पाऊल टाका. लाल मातीतली कुस्ती म्हणजे